श्री स्वामी पाहि माम पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय 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 घरणा परत्पर कविल संज्ञा ब्रह्मानंद तिवर्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश आनंद ब्रह्मांड दिशा वेदवंद जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्त जनताराय अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू भवन तू आकाश तू जीवन तू चिवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी आधिमध्याग्र कोठे नसे पाहता सोन्या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्व ही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख निशिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय दे जे सदैव बापतापा आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन यहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भाव साध्याचे पाया पहिलं तीर तमान तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बाध होतो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधना अज्ञान तिमिर निरसोन नाना हृदय प्रगडे पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखी हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वास ते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्तता नकोड भ्रांती चिंता अंगी न्यावे असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनीय संसारात प्राशन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजला की करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। यानंतर आपण श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र यापासून सुरुवात करूयात। श्री दुर्गाय नमः। ईश्वर उवाच अनुष्टुभ शतनाम सांगतो मी तू ऐक कमलानने पाठ मात्रे जयाची या दुर्गा संतुष्ट होतसे ओम सती साध्वी भव प्रीता भवानी भव मोचणी आर्या दुर्गा जयाद्या त्रिनेत्रा शूलधारिणी पिनाकधारिणी चित्रा चंडघंटा महातपा मूळबुद्धीर हंकारा चित्तरूपा चिताचित्ती सर्व मंत्रमयी सत्तानंद स्वरूपिणी अनंत भाविनी भव्य 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 सदागती शांभवी देव माता जे चिंतारत्न प्रिया सदा सर्व विद्या दक्ष कन्या दक्षयज्ञ विनाशिनी अपर्णानेक वर्णा जे पाटला पाटलावती पट्टांबर परिधाना कलमंजीर रंजिनी अमय विक्रमा क्रूरा सुंदरासुर सुंदरी वनदुर्गा जे मातंगी मतंग मुनी पूजिता ब्राह्मी माहेश्वरी ऐंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा एव वाराही लक्ष्मी जे पुरुषाकृती विमलोत्कर्षिणी ज्ञाना क्रिया नित्यात्मक बुद्धिधा बहुला बहुल प्रेमा सर्व वाहन वाहना निशुंभ शुंभ हणनी महिषासुर मर्दिनी मधुकैट वहंती जे चंडमुंड विनाशिनी सर्वासुर विनाशा जे सर्व दानव घातिनी सर्व शास्त्रमयी सत्य सर्वास्त्रधारिणी तथा अनेक शस्त्र हस्ता जे अनेकास्त्रस्य धारिणी कुमारी एक कन्या जे किशोरी युवती यती अप्रौढा एव कन्या जे वृद्ध माता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी भद्रिकाली विष्णुमाया जलोदरी शिवदूती करालीचे अनंता परमेश्वरी कात्यायनीचे सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी हे ऐसे रोज वाची जो दुर्गा नाम शताष्टक असाध्य त्यास ना काही त्रिलोकी देवी पार्वती धनधान्य सुताजाय गजयश्वादी वैभव चतुर्वर्ग तथा अंती लाभे मुक्ती सनातन कुमारीशी पूजोनी देवी सुरेश्वरी पराभक्ती सवे पूजा म्हणा नाम शताष्टक सिद्धी लाभ तया होती देता ती वर देवता दास्यत्व करीती राजे राजश्री प्राप्त होतसे वृत्त इंद्र वज्रा गोरोचना लक्तक कुंकुममाने सिंदूर कर्पूर मधुत्रयाणे लेखोणी यत्रा विधीने धार्या होई शिवाप्रमाणे छंद अनुष्टुप भौमावस्या अर्धरात्री चंद्रशत भिषांतरी लिहून वाचता स्तोत्रा लाभे संपत्ती भाविका इति श्री विश्वसारतंत्रे दुर्गाष्टोत्तर शतनाम स्तोत्र समाप्त। श्री दुर्गाय नमः। दिव्याकवचम् ओमस्य श्री चंडीकवचस्य ब्रह्मऋषिः अनुष्टुभछन्दः चामुण्डा देवता अगन्या सोक्तमात्रो बीजं दिग्बन्ध देवतास्तत्त्वं श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच छंद अनुष्टुभ अतिगुह्यचे संसारी मानवा सर्व रक्षका पितामह ते सांगावे अद्यापि न दिले कुणा ब्रह्म उवाच
ते गुह्यतमविप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्र घंटा ती कुष्मांडाचवती असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायणी असे सप्तकाल रात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धी दात्री ती नवदुर्गा यशस्विनी हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद पोलिला अग्नीत जळता कोणी शत्रूने खिळता रणी विषम संकटा माझी भयार्ता शरणागता न त्यांचे होत असे किंवा अशुभरण संकटी विपत्ती ना दिसे डोळा शोक दुःख भयणसे ज्या भक्ता स्मृती देवीची पावे वृद्धी तो देवेश्वरी तुझ्या नामी त्यांची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तू चामुंडा वाराही महिषासना इंद्री गज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी ऋषारूढा कौमारी शिखी वाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी ऋषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरण भूषिता माता समस्त ऐशा या सर्व योग समन्वित भूषणे शोभती नाना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्ता समस्त या रती शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलानी मुसल आयुधे खेटक तोमरानी परशु पाशा आणखी कुंत त्रिशूल आयुध शारंग आयुध उत्तम दैत्यांच्या देह नाशाशी भक्ता भय द्यावया देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्र धारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबळे महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुशी देवी गे मज रक्षतु पूर्वेशी इंद्री रक्षाया आग्नेयी अग्नि देवता वाराही दक्षिण दिसे नैऋत्य खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिसे वायव्य मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्मांनी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्षयशी चामुंडा शव वाहना पुढे पुढे जय रक्ष विजय रक्ष मागुनी अजिता वाम भागाशी दक्षिणे पराजिता उद्योतिनी शिखा रक्ष उमा रक्ष तू मस्तका मालाधारी ललाटाशी दक्षिणे पराजिता त्रिनेत्राती भ्रूर्व मध्य यमघंटाती नाशिका शंखिनी चक्षु मध्याशी कानीशी द्वार गानाशी द्वार वासिनी कपोलकलिका रक्ष कर्णमुलाशी शांकरी सुगंधनासी कारक्ष उत्तरोष्ठाशी चर्चिका अधरा अमृतकला जिवेला ती सरस्वती दंता रक्षावी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्र घंटा ती महामाया ती टाळूशी हनुवटीशी कामाक्षी वाणीशी सर्व मंगल ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बहिष्कंठा नलिका नल कुबरी स्कंदाशी खडगिनी रक्षो बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताशी दंडिनी रक्ष अंगुली अंबिका शुलेश्वरी नखा रक्ष कुक्षी रक्ष कुलेश्वरी स्तना रक्ष महादेवी मनाश शोक विनाशिनी हृदय ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिषी कामिनी रक्ष गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना काली कालिंगा गुदा महिष वाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी काम पूर्णा ती पोटरीशी महाबला घोट्याशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी ती पादांगुली रक्षो तळवे तलवासिनी द्रष्टा कराल नखाशी केशाशी ऊर्ध्व केशिनी रोमकुपाशी कोबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा वसा मांस हाडमेदासी पार्वती अत्रांसी कालरात्री ती पित्ताशी मुकुटेश्वरी पद्मावती पद्मकोशा कफाचूडामुनी तथा ज्वालामुखी नकतेच्या अवैद्य सर्व संदेशी ब्रह्माणी वीर रक्षावे छायाछत्रेश्वरी तथा अहंकार मनबुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्ष व्यान उदान समान हे रक्ष वज्रहस्ताती प्राणकल्याण रसरूप गंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्व रजतम गुणा रक्षो नारायणी सदा रक्ष आयुषी वाराही रक्ष धर्माशी वैष्णवी यशकीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती धणा इंद्राणी गोत्र रक्षावे रक्षावे पशुचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षोपत्नीशी भैरवी पंथाशी सुपता रक्ष मार्गक्षेमे करीतता राजद्वारी महालक्ष्मी विजय सर्वस्तः स्थिता रक्षाहीन असे स्थान कवची न च बोलिले रक्षावे त्या स्थळी देवी जयंती पाप विनाशिनी पापनाशिनी शुभेच्छा अंतरिजाच्या पाऊले टाकता कुठे कवचा स्मरुनी जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळे तेथे सर्वेच्छापूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी तेथे प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरा तुला लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामीन पराजय त्रैलोक्य माझे तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांसी जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवणी देवी कला प्राप्त होती त्रिलोकी अपराजय आयुष्यत वर्षांचे अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोडा आणि मृगी स्थावर जंगम आणि कृत्रिम विष नाशती अभिचारिक जे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचर खेचरानी नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्ष चरा घोरा डाकिन्याच्या महाबला ग्रहभूत पिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्म राक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदयीच्या पाहता पळती तया होतसे मान्य राजसी सते जयश वानतो यश वाढे तयाची या कीर्तिमंडित भूतळी जोप सप्तसती चंडी पाहिले कवच वाचुने हेवण पर्वतारण्य भूतळावर जोवरी संतती नांदते त्यांची पुत्रपौत्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाया कृपाबळे सूर दुर्लभ जे नित्य भक्ता ते साध्य होतसे पावे तो दिव्य रूपाशी भोगी सौख्य शिवासवे
ओम श्री देवी कवच कुलदेवता चरणार्पणमस्तु. अर्गला स्तोत्रम. ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्रस्य विष्णु ऋषिः अनुष्टुभ छंदः. श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमश्चंडिकाय. मार्कंडेय उवाच. छंद अनुष्टुभ. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. जय त्वदेवी चामुंडे जय भूतार्थ हारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते. मधुकैटव हंतारे विधातृवरदे नमः. रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. महिषासुर हंतारे भक्तासी सुखदे नमो. रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपजय यशदेई नाशवे षड्विकारहे. शुंभ धूम्राक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. पद्मपाद वंदिता सर्व सौभाग्यदायिनी रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. आचित्य रूपचरिते सर्व शत्रु विनाशिनी रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधी नाशिनी रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. चंडिके जे तुला नित्य पूजिती भक्तीने जन रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. द्यावे सौभाग्य आरोग्य द्यावे मज महासुख रूपजय यशदेई षड्विकारहे. द्वेषी नाश होत जे माझे मज लाभो महाबल रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. देवी कल्याण हो माझे मिळो संपत्ती उत्तमा रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. देव दैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत सौजन रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. प्रचंड दैत्य दर्पकने चंडिके शरणागता रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. चतुर्भुज चतुर्मुख सस्तुते परमेश्वरी रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तिने देवी अंबिके रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. हिमाचल सुतानाथ गातसे परमेश्वरी रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. इंद्राणीपती सद्भावे पूजिते परमेश्वरी रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. प्रचंड भुज दंडांचे होत निर्गवदान रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. श्री अंबिके भक्ती सिद्धेशी आनंद थोरतू रूपजय यशदेई नाशवी षड्विकारहे. मनासारखी पत्नी संसार सिंधू तारिणी मनोहर लाभावी ते कुलवान सहचरणी. हे स्तोत्र आदी वाचोनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फल लाभे सवे प्रचुर संपदा. श्री दिव्यार्गला स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु. अथ कीलक स्तोत्रम. ओम अस्य श्री कीलक मंत्रस्य शिवऋषिः अनुष्टुभ छंदः श्री महासरस्वती देवता श्री जगदंबा प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः. ओम नमश्चंडिकाय. मार्कंडेय उवाच. छंद अनुष्टुभ. ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्य लोचना श्रेय प्राप्ती निमित्ताय नमो सोमवारधारिणे. अभिकीलकासवे हे महास्तोत्र कळो पुरे. मंत्रसिद्धी तया पाठी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादी सिद्धीसी दुर्लभ वस्तू लाभण्या सप्तशती स्तोत्रायसे देवी सिद्ध्यर्थ देतसे. नमंत्र औषध साधना नकी जपाविन फळाये ती सर्व उच्चाटनादिक सिद्धी अन्यत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोक शंकेशी दे भगवान शंकर. सप्तशती स्तोत्रायसे एकची जपता पुरे. समाप्ती नसे तत्पुण्या गुप्त ठेवी महेश्वर. कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे. देवीशी सर्व वाहोनी प्रसाद सेवणे तिचा कीलक नाम या कर्मा शिवप्रोक्त सुमंत्र हे. ऐसे कीलक साधोनी वाचे सप्तसती सदा. पार्षद तो देवीचा सिद्ध गंधर्व होतसे. संसारी भय ना कोटे सर्वत्र फिरता मही. अपमृत्यू चुके त्याचा मोक्ष त्याला मरोनिया. कीलक निष्किलन हे जाणूनी पाठ हा बरा. दोष ना राहती कोणी फळे सप्तसती तया. सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा. हितकारी स्तोत्र ऐसे करा पाठ निरंतर. मंद स्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च गायनी. उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तसती सदा. ऐश्वर्याचे अपावे सौभाग्य आरोग्य संपदा. शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भुलती जन. श्री दिव्या कीलक स्तोत्र कुलदेवता चरणार्पणमस्तु. रात्री सुक्त. श्री ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मास्तोत्र करीतीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवी अशी. ब्रह्मोवाच. तू स्वाहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिक. सुधा तू अक्षरे नित्ये त्रिधा मात्रात्मिका स्थिता. बिंदुरूप अर्धमात्र अनुश्चर्य तुझे रूप. सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी. धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा. पालन करती सर्वांची कल्पांती ग्राससी जना. उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये. संहार रूप कल्पांती सृष्टीरूपे जगन्मय. महाविद्या महामाया महामेधा महास्मृती. महामोह स्वरूप आहे महादेवी महासुर. प्रकृती
तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी री तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुस्ती तुष्टी शांती तू क्षमा खड्ग धारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चाप शरधरे देवी वृषुंडी परिगायुधा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अति सुंदर परापराहुनी तू थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्याची शक्ती ती तूच सर्व रूपिणे सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संहर्ता निद्राधीन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवाय सर्वाधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य ते जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसते करावे मोहितयाशी दुर्दश मधु कैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधुकैठव नाशतो सुरत समाधी वैशाते मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथमचरितस्य ब्रह्म ऋषि श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ति रक्तदंतिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथमचरित्र जपे विनियोग ध्यान वृत्त दुर्लविक्रीडित खड्गा चक्र गदानि चाप परिघा शुला भृशुंडी शिरा षड्गाधारण जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारिखी कांती पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभास्तवी विधी निद्रा जगन्नायका ओम नमश्चंडिकाये ओम ऐं मार्कंडेय उवाच छंद अनुष्टुप सूर्यतन सावर्णी म्हणू बोलती आठवा उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने वन्मंतराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एक वृत्तांत तो शुभ पूर्वी सारोची शामाजी चैत्रवैशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्र समान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैरांनी धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरताची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुर आपले जिंकिले तेही वैरांनी भूपती क्षीण जाहाला अमात्य बली दुष्टात्मा भूप दुर्लभ पाहुनी सेनाबल लुटून या राजधानीशी जिंकते शिकारीच्या मिशे राजा होऊन यश स्वारतो दुर्दैवल खूप आहे जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनींचा हिंस्रकही विसावले शोभनीय शिष्यवृंदे रानसुंदर पाहितो तेथे सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी काननी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्याची जवळी दृष्टते वृत्त पीडक छळता जनवृंदाशी कोण वारिल त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्यांची गती असे माझ्या सत्यत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाचे अमोजे लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहुनी दुःखी स्वगत त्यावणा मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कोणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तयास प्रेम बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहाला मोकळे करून चित्त हृदय गद त्यासी बोलिला वैश्य उवाच समाधी नामे मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी श्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज माहेरी धन नारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धणा दुःखीस्त मी वना आल गृहांत वृत्त ना कळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजवाच श्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे तुम्हा वैश्य उवाच आपण बोलतो जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावरे हे करावे काय ना सुचे पितृस्नेह नसे पुत्र धनेशु छळती मज पतिप्रेमन पत्नीशी आत्मीय वैर जाहले काळकळे सममता कैशी जळली चित्ती माझ्या पाषाण हृदय आपतान भुले मी करू कसे मार्कंडेय उवाच मेधा मुनींच्या सेवेची आले जुळणी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैश्य तो विनय नीतीने भावे आदरे वैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालाप तया स्थळी राजोवाच भगवान उत्तर द्यावे या प्रश्नासी माझी आम्ही पराधीन चित्ताचा तेने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झाले आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त जिकडून जोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही नकळे घेरलो कसे विवेकहीन की आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषिरुवाच भाग्यवंता समजता शिकळे विषय ज्ञान हे भोगते दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुजे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी नांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये
सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परिसोके भोगती पशु पक्षी ही स्वयशुदा तृष्णयाशी परिमोहित चित्त हे बिलांशी ओंदण देती कृणी मोह आपण प्राप्त जे काही भोगाया दीर्घ काल ते मानव इच्छिती पुत्रा पशु पक्षी ही इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांशी ज्ञानी तेही न मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिसे योग निद्रा महामाया तेचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पावले तिची भक्तांची परमोक्षाचा प्रसन्नत्व ती देतसे जन्म मृत्यू बळाने हा संसारा बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीसी प्रेरका देवी सनातनी माया पराविद्या तर्क ही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा आम्हा जगिते जन्मली कोटे कैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित म्हणमण ऋषिर्वाच जगद्रूपी नित्यरूपा ते देवी विश्वव्यापक देवकार्य सिद्धी व्हाया जन्म जन्म घेतसे रूपा धरून रूप उत्पन्न लोकी होतसे कल्पांती निजला होता श्री विष्णू शेष आसनी कर्णमाळातून त्याच्या मधुपेटे जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मामाणी महाभय विष्णू नेत्र योग निद्रा भावे स्तोत्र करी तेचे अधिश्वरजी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळवणी सारा घडीमोडी क्षणामध्ये तेज स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेशी कुणी दुजा आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणे जागा आणावया त्याला योग निद्रे स्तोस्तवी ओम भगवती निद्रादेवी ब्रह्मस्तोत्र करी तिचे श्रद्धास्त्र प्रेम लावणी महामाया स्तवी अशी ब्रह्मवाच तू स्वहा तू स्वधा देवी स्वरात्मिका सुधा तू अक्षराने ते त्रिदा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूप अर्ध मात्रा अनुष्ठार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांती ग्रास सजना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोहस्वरूप आहे महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी हिरी तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्ग धारिणी शूलिनी कदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा चाप शरधरे देवी वृषुंडी परगायुधा सौम्य सौम्यत्रा माझी तू सौम्य अति सुंदर परापरा होनी थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्याची शक्ती ती तूच सर्व रूपिणे सर्व शक्ती सवयाशी स्तोत्र होईल थोडगे सृष्टीपालक संहर्ता निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्राशी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तूच आधार त्या शिवा सर्वाधार आहे तुझ्या स्तोत्रानं सुनियोग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करावे मोहिते याशी दुर्दश मधो कैटबा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपज बुद्धी विष्णूशी मारावे दत्ते धोण हे ऋषिर्वाच तमाधिष्ठात्री देवी स्तविली ते धवा अशी नेत्रनासिका हृदय बाहू श्रीपक्ष विष्णूच्या निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख झाली एका रमजलामध्ये शेषाच्या शयनातून योग निद्रेतून उठला स्वामी श्री जनार्दन मधुकैटप दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहत झाला श्री विष्णू तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिशी उठून विष्णूने तेव्हा संग्रामताची बांधिला 5,000 वर्षे ते भायुद्धात रंगती उन्मत्त झाले योद्धे महामायावी मोहित दैत्य म्हणून विष्णू शिवमागमन स्फित श्री भगवान उवाच प्रसन्न तुम्ही दोघेही तरी निष्प्राण व्हाजणी द्यावावरही तुका हा दुसरा न लगे मज ऋषिर्वाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वधावे जलना जिते ऋषिर्वाच तथास्तु म्हणून तेव्हा शंख चक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माच्या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्मा देवीचे वर्णितो मी तुला पुन्हा ऐं ओम श्री अच्युत विरचित्यां प्राकृत भावार्थ टिकिया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे प्रथमाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। अध्याय दुसरा एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेशी करी निष्पाण तोरणे विनिह ओम मध्यम चरित्रस्य विष्णु ऋषी श्री महालक्ष्मीर्देवता उष्मिक छंदा शाकंभरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग ध्यान वृत्त शादुर्य विक्रीडित ओम शोभे अक्षगदा निशक्ती परुषु घंटाधन खंडिका शोभे अंबुज खड्ग शंख शुरभी अष्टादशी हस्तका शूलापास सुदर्शना धरितसे हाती प्रसन्नानना सेवामी महिषासुर पहारिणी श्री लक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं ऋषिर्वाच छंद अनुष्ठुभ
देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दर न झाले. महिषासुर दैत्येंद्र देवाचा तो पुरंदर. महाबलिष्ठ दैत्यांनी देवसैन्यास जिंकले. महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊनही बैसला. पराजित देवता गेल्या ब्रह्माचा करूनही पुढे. शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर. महिषासुर दैत्यांच्या सांगती जय देवता. ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती. सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुणाधिका. महिषासुर गांधुनी स्वय झाला अधीश्वर. स्वर्गीचे देव भूमीचे फिरती हीन दिन ते. मानवापरी पृथ्वीची भोगती दुःख यातना. दैत्यांचे वृत्त सांगोनी झाले शरणागत. नाशा दैत्य तो सांगा साधन शक्य ते. देवता पिटल्या भारी ऐकता शिव विष्णू ते. क्रोधारत क्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु. चक्रपाणी महाकोपी तेजवाय मुखातुनी. ब्रह्मा आणि शिवाचे ही तेज त्यात सामावले. इंद्रादी अन्य देवांचे तेज पावनी उद्भव. एकत्र झाले सारे पर्वताकार उज्ज्वल. प्रज्वलित महातेज व्यापेला सर्व ही दिशा. देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे. तेजातुनी निघे नारी प्रकाश पडला तिचा. व्यापले हे त्रिलोकांचे शिवतेजेचे मुख. यमराजाची तेजे केसडोईस वाढले. महत्तेजश्री विष्णूचे भुज उत्पन्न त्यातून. चंद्र तेजस तनतोनी. इंद्र तेजातुनी कटी. वरुणापासून जंग नितंब तेज पृथ्वीचे. पद ते ब्रह्म तेजाने. सूर्य तेजात आगळ्या करंगळ्या वसु तेज कुबेराची नासिका. प्रजापतीची ते वाढले दात देवीचे. अग्नितेजात त्रिनेत्र संध्याचे प्रकृती तिची. कान वायुतुनी झाले मिळाले देव तेज जे. त्यातुनी देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली. होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित. प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले. एक शूल दिला प्रेमे पिनाकधर शंकर. एक चक्र हरी दे यादरे अंबिके प्रती. वरुण शंख देता ते शक्तीचे दान अग्नी दे. दिला वायुने भाते दोन शरांचा वे. ऐरावताचा घंटा वज्रातुनी दिले. सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे. यमाने दिला दंड वरुणी पाश देवीशी. प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू. रोमरोमी महातेज सुरेदेई भवानीशी. प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला. क्षीर सिंधू हार वस्त्रे दे कमंडलू चुडामणी. देईकडे अर्धचंद्र दे केयुर भाऊशी. पुरे दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजिरी. मुद्या बनवल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये. निर्मल परस दे विश्वकर्मा सहर्ष तो. अस्त्राभद्य कवच देवीशी दान देत तसे. अक्षमाला वक्षासी सर्वदा फुल्ल येशे जे. सागर देवीशी देई पद्मे पुष्प करांमध्ये. हिमाचल दे स्वारीसी सिंह भैसाव्या स्तव. नाना रत्नमणी देई मधुपात्र कुबेर ते. पूर्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो. अन्यान्य देवी देवता देवी अस्त्रशस्त्रादी भूषण ऐशी सन्मानली देवी. अन्यान्य देवतांना उच्चस्वरे अट्टहासे ती करी थोर गर्जना. भयानक नाद झाला गर्जना व्यापली नवी. आकाशी शब्द उठला भरले नभ त्या गुणे. गगनीनाद मावेना नभही सान वाटले. विश्व घाबरले सारे. सिंधुशी कंप झाला. कंपित झाली पृथ्वी सर्व पर्वत हालती. भवानी सिंह वाहिनी देवता जय गर्जती. भक्तिभावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले. त्रिलोका शुद्ध पाहोनी उठले सज्ज दैत्य ते. सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे. महिषासुर महाक्रोधे म्हणे हे काय झाले. सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य. त्रिलोकी भरले ते जयसी देवी दिसे तया. पृथ्वीशी लाभुनी देवी आकाशी झळके चिर. व्याकुळ तप्त सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता. सहस्त्रभुज दंडांची देवी दाही दिशा दिसे. प्रारंभ झाला युद्ध दैत्य देवीची तिथे. अस्त्रशस्त्र प्रहारांनी दिशा सर्व प्रकाशल्या. महिषासुर सेनेचा चिक्षुरतो अधिपती करी शस्त्र चामर सैनिकांचा वे. 60 सहस्र रथींचा उदग्र स्वामी तो लढ. 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहाणू. तीक्ष्ण रोम सिलोमा 5 कोटी रथींचा वे. रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे. गजास्वे 1 कोटी ते घेऊन परिवारित. 5 अरब रथींचा बिडालो स्वामी तो लढे. सहस्रो ते महादैत्य ससैन्य वाहनातुनी. वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यांचा वे. ससैन्य करी युद्धाशी हत्ती रथ ह्यातुनी. तोमर भिंती पाल शक्तीपरचा खड्ग मुसळ. पट्टीशादी अस्त्रशस्त्र प्रहार करीती खळ. वदाळ्या देवी दुर्गेशी प्रहार करीती क्रूर. घेरली देवी दैत्यांनी चालले युद्ध तुंबळ. उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हाणीती. फेकती पाश ते काही मारिती खड्ग कोणी ते. उद्योग सर्व दैत्यांचे दुर्गा देवीचा मारण्या. क्रोधावली महादेवी दैत्य शस्त्रास्त्र तोडीते. थोडीही थकली नाही मुखम्लान नसे जरा. शस्त्रास्त्र मारी दैत्यांशी सविती ऋषी देवता. वाहन सिंह देवीचे वनात वनवा जसा. रणतासुरा मारी विचारे भय सोडून. निश्वास सोडता देवी सहस्रगुण तक्षणी. सहस्र होणी दैत्या शस्त्रास्त्र मारिती रणी. फरसा भिंती पालाने खडगपट्टीस घेऊनी. सामना घेती दैत्यांचा शौर्य वीर्य विलक्षण. निर्भय देवीचे निते वधुनी असुरा जना. नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा. त्रिशूल गदा शक्ती खडकाने असुरा वधी. देवीशी हर्षावाय ते मृदुगण थोकती गण. भयंकर घंटाना दे मूर्छित मारले किती. शतावधी महादैत्य वधी देवी महाबाला. ओढिले बांधुनी पाशे मारुनी तलवारती. करी युद्ध असुरांशी गदा घावा कुणावरी. लागले मुसळ कोण अवकती रक्त ते कळ. शूलाने फाटली छाती तव शोभ लोळे भूमीवरी. तव शव लोळे भूमीवरी. बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर. तुटल्या कटी दैत्यांच्या होती व्याकुळ संगरी. छिन्न भिन्न भुज झाला कुणाची मान खंडली. देवी पुढक दैत्यांची गत प्रण कलेवर. मधुनी तुटले कोणी जंगा खाते दुखावले. 1 हात 1 पाय 1 डोळा दिसे कोणा दैत्य कोणी असावी. धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीशी
दैत्यांचे गबंध वाद्य ऐकोनी नाचती रणारंगिते ताल सुर धरोनिया खडगी शक्ती रुष्टी हाती असंख्य धड धावती देवीशी म्हणती थांबव उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीची चालणे उरली जागा रक्ताचे पाट चालले अरण्य जाळतो अग्नी दैत्य सेना क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेली मरोणी ते लागले राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळा हलवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसेचे बदले किती देवीचे गणते लढी वदती दैत्य सैनिका संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचितीयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वितीयोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। अध्याय 3 सेनापतींसवे मेले दैत्य सैनिक सर्वते महिषासुर हिवतला धन्य दुर्गा महाबली ध्यान वृत्त शादुर्ल विक्रीडित ओम कांती सूर्य सहस्र रक्त वसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्रवदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरून रत्न मुकुटा देवी नमो पाहि मा। ओम ऋषिर्वाच छंदनुष्टुभ नाश पाहुण दैत्यांचा चिक्षुर दैत्य श्रेष्ठ तो धावण आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवी वरती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्यांचे सारथी अश्व अनासाये विधारले धनुष्यध्वजा तोडोनी बाणे विंदोनी त्या खळा घायल अंग प्रत्यंगे केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊनी धावला धनुष्यरथ अश्वाशी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाळी सिंहासी घावतो करी भुजवामजी देवीची प्रहार साधला तिथे बाहुशी लागता तुटली दैत्यांची तलवार ते सक्रोधो सक्र रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीशी माराया फेकला नभ मंडळी सूर्यासमप्रभाजाची चालला तेजवान तो देवीने शूल फेकोनी तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावनी देव पीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीशी देवी महाबलाईसी हुंकार करता त्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोने टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडोनिया बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चाम्र देते तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षादी माराने उदग्र दैत्य तो असा देवीच्या हातून मेला चपेटांनी कराल तो गदेने उद्वत्त मेला माराने ताम्र अंधक बाष्कल भिंती पालाने मारी देवी तत्क्षणी त्रिनेत्रीने त्रिशूलाने उग्रास्त्र मारिला त्वरे उग्रवीर्य महाहणो दैत्य तेही विधारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्य बाणाने नाश जाहाला सेना संहाराताळीशी रेड्याचे रूप घे खळ महिषासुर ते ताप देवीचे गण त्रासले हुंदाडा देतो कोणासी खुरांनी मार देतसे पुष्ट शिंगे कुणा मारे वेगाने मरती कुणी सिंहनादे कुणी मेले निश्वास वायूने कुणी धराशायी किती झाले देवीचे गण त्या क्षणी सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचली त्वरे शिंगाने फेकुनी भूमी गर्जना करीत घोरतो वेगाने त्याची पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पृच्छाने उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हालचालीने नाशती मेघ मालिका श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती भूमी सक्रोध महादैत्यांशी पाहता चंडी कोपली पदार्थ उठली तेव्हा क्रोध आला हणाभर बांधला दैत्य पाशाने रणिबद्ध तया कोणे रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी सिंह होणे धावे तो वारा आला शिरावरी क्षणार्धी नर तो झाला खड्ग हाती असा दिसे ढाल तलवार देवी ती घेऊन धावा घाली तासोरी तो मानवी रूपा झाला गज भयानक सिंहाशी उडी देवीच्या सोंड झाला त्याचा महाबली खडगाने अंबिका तोडी जहाला गज व्याकुळ दैत्य रेडा पुन्हा झाला त्रिलोक त्रास देत असे चराचर त्रस्त झाले घाबरे फिरती जन सुरभी पिवणे अंबा अमृतोद्मांत रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली बलोन्मत्त दैत्य गरजे सिंह भारोनी पर्वत फेकी आकाशी पडावे अंबिकेवरी देवीने बाण सोडणी केले चूर्ण महाचल रक्तोष्ट श्री सुधा सेवी वाचा शौर्य प्रकंपित देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी मी पिते सुधा पडता तू प्राणहीना गर्जतेल्या सुरेश्वर ऋषिरुवा ऐसे बोलून ती देवी दावी पायांमध्ये फळकंठाशी लक्ष्मी त्याच्या शुलाघात करीत असे रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर
देवीने निज शक्तीने एका अर्धा निरोधिला, तरी तो धावला. तेव्हा तलवार धरी करी मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी हाहाकाररणी झाला. दैत्यसेना पळे भये समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिवे दुर्गास्तवन मांडती. यश गंधर्व ते गाती करीती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचितिया प्राकृत भावार्थ टिकिया. श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे. तृतीय अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय चौथा. इंद्रादी देवताद्वारा दुर्गाचंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे ध्यान वृत्तस्त्रधरा. ओम कालाभ्राजी कटाक्षे हरिकुल भयदा चंद्र भाळी जियेशी. शंखा चक्रा कृपाना त्रिशूल करधरा धारी नेत्रत्रयाशी. सिंह स्कंदादिरूढा त्रिभुवनाखिला पूर्ण तेजे करीजे. घ्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेविती सिद्धीसी जय. ओम ऋषिर्वाच. वृत्त वसंत तिलका. दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी. शक्रादी देव नमला लीन होती भारी. लावण्याअंग फुलती यशसौख्य दाने. देवी स्तोत्र करीती सुर नम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मक शक्ती. ते देव स्वर्गभुवनी जिची विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगज्जनाला होती सनमिता हितदा मला. ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता. ब्रह्मा शिवाणा वदवे नित्य स्तोत्र गाता. ते चंडिकाखिल जगत परिपालनाचा. वाहो विचार शुभमंगल भावनांचा. जी पुण्यवंत सदनंतर भाग्यलक्ष्मी. पापाभय सुहृदय सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलीनांतरी लाजाईसी. पाळी जगासनमितो तिची आपदाशी. ना वर्णवे त्वदेह रूप आचित्त ऐसे. ते शौर्य जे असुरनाश कठोर जैसे. जी देव दैत्य समरी सकळात शूर. चारित्र्य अद्भुत कसे स्तोमीय पार. तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ. नेने हरिहर तुला नच दोष धूळ. आधार तुझा सकल जगदंश भूता. अव्यक्त तुझा परमा प्रकृती समजता. स्वाहा तुझे तव नाम घोषे. यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे. श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने. तेने स्वदा जन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधना चित्ते महाव्रताचे. तत्वज्ञ संयमी जना बहुमोल चाचे. अभ्यासती मुनिजा निगमापताला. विद्यापरा तूच अन्न तुझ्या रूपाला. तू शब्द ऋग्यजु आणि सुसाम छंद. ऐश्वर षटत्रय श्रुती धनधान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषिक याती. पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तूच दृढ शक्ती मेधा. नौकात्वदीय बळतारी प्रपंच बाधा. तू कैटाभारी उदयीन तव वत्स्य चिन्हा. गौरी तुझा शिव करी अति थोर मान. ईश सुहासा मला शशीपूर्ण बिंबा. लावण्य कांत्य कणका सुकुमारी अंबा. पाहुनी क्रोध चढला महिषासुराशी. केला प्रहार नवलाभ मात ऐसी. चंद्रानने भ्रुकुटी कृद तुझ्या भयाण. ज्या पाहता महिषी तो नच सोडी प्राण. भेईल कालही जया बघता मुखाला. पाहोण ते नच विनाश तरी खळाला. संतुष्ट तू तर जग हितलाभ होतो. क्रोधे तुझ्या अमित वंश विनाश होतो. प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी. त्वा मारिले सहखळा महिषासुराशी. तू सुस्वप्न तरी या जगी मान त्यांचा. लाभे यशस्वी वर उज्ज्वल धर्म त्यांचा. श्रीपुत्र सेवक तया मिळतात योग्य. धन्य तो पावती जगी मिळवणी श्रेय. धर्मानुसार सुकृती करीती सुकर्म. ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती. त्रैलोक्य कर्मफळ लाभ तुझेनी होती. नाम तुझे भय हरे भवपीडितांचे. तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे. दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुझी. सर्वोपकारिणी ब्रिदावली ते तुझीची. पावत सौख्य जनया शुभकामनेने. तू मारिशी खळ जनारणी शूरतेने. ते नरकगामी व सागरी मुक्त व्हाया. दैत्यजनावधसी तू सदैरणाया. त्वदृष्टीपात जरी जाळील विश्वसारे. सहारी शस्त्र तू तरी शस्त्रभारे. स्पर्श पवित्र होनी उद्धरावा. हा भाव तो तव मनात इथे असावा. पाहोनी खड्ग त्रिशूलाची महान दीप्ती. अंधत्वयेन सुराबल कोण नेत्री. चंद्रानने तव सुदर्शन त्यास होते. अंधत्वईल तयास कसे तरी. ते दृष्टा पराभूत करी देवी तव देवीशील. लावण्य कांती तव चिद्रूपते अतुल. निर्गव होती सूर स्वर्गी तुझ्या बलाने. तू जिंकशी रिपुदळा करुणाद्र प्राणे. लावण्य सुंदरी जिला रिपू कापत आहे. गे थोर कोण तुझ होनी जगाता आहे. युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी. ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी. संहारली हरिदळे
त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देवी विचारवंते अम्मास दिले अभय त्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवूनी पायी भाळे छंद अनुष्टुभ शूलाने रक्ष हे देवी खड्गाने रक्ष अंबिके रक्ष धनुष टंकारे घंटाध्वनी करुणिया पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके अम्मा त्रिशूल घेऊन हाती रक्षी उत्तर ईश्वरी भयकारी मनोहरी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुणे खड्ग शूल गदा हाती अंबिके शस्त्रजे तुझ्या ते सर्व घेऊन आम्ही संरक्षावे तुवा सदा ऋषिर्वाच जगन्माता महादुर्गा स्तविलेशिया परी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजिती देवता दिव्य धूप भक्ती भावे सुगंध अर्जिता तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलत देवी उवाच तुमचे मनीची इच्छा मागावर तो मला देवी उवाच भगवती पूर्ण केली नाही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू वारणी तरी द्यावे आम्हा काही इच्छिशु तू महेश्वरी आठविताच भेटावे सख्य हो नामधारका संकट निस्तारा वेगे गाती तो स्तोत्र त्यांची या वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवत या अंबे त्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवांनी भद्रकाली जगदहिता तथा स्तोर देवनी झाली गुप्त ते धेनुपा त्रिलोकहित करती जी देवीच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवता हितांसाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरी पाचून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो एक प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोक रक्षाया प्रकटेती पुन्हा पुन्हा ह्रीम ओम श्री अच्युते विरचितया प्राकृत भावार्थ टीकाया श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे चतुर्थाध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंड ते शुंभ पाठवी दूताशी निराश दूत येतसे विनियोग ओमस्य श्री उत्तरचरित्रस्य रुद्र ऋषी श्री महासरस्वती देवतानुष्टुभचंद भीमाशक्ती भ्रामरी बीजं सूर्यस्तत्वं सामवेदः स्वरूपं श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तरचरित्र पाठे विनियोगः ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित ओम घंटा शूलहलानि शंख मुसला चक्र धनु सायका हस्ता द्विधरुणे शरदश शशी जशी कांती मनोहारिका गौरी देह समृद्ध्वा त्रिजगता आधारभूता महा भावे नित्य सरस्वती भजतं मी शुंभादी केले स्वाहा ओम क्लीं ऋषिर्वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविला शचीपती त्रैलोक्य यज्ञ भागाशी त्याच्यापासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांची बाहेर दैत्य काढती अपराजिता देवीचे देवी स्मरण जाहले आपत्तिकाली स्मरता मज निश्चित धावने देवांचे असा आंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका आठवणी वरा लागे संकटी सोडविन मी देवता चिंतोने हिमालया गिरीवरी भगवती विष्णू माया सविती मन लावणी देवी उचू नमो देवी महादेवी शिवेचे नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रशी गौरी धात्री नमो नमः ज्योष्णामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागत कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजाची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सर्व कारिणी ख्याती आणि तू कृष्ण धूमेशी नित्यवंदन अतिसौम्य अतिरोद्र वारंवार प्रणामहा नमो हे जगधार कृती देवी नमो नमः जी देवी सकाळ माझे विष्णू माया रूपे बसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळ ठाई चेतना मनवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकलांमध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळ माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये छायारूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी शक्तिरूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कृष्णारूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये क्षमारूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी जातीरूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई लज्जारूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये शांतीरूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी श्रद्धारूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ ठाई कांतीरूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळमध्ये लक्ष्मीरूपे यशस्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकाळ माझी
वृत्तिरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळ ठाई स्मृतिरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळामध्ये दयारूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळ माझी दृष्टीरूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळांमध्ये माता रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जे देवी सकाळांमध्ये भ्रांती रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांचे अधिष्ठाते सर्व प्राणात वाप्त जी जीविका सर्व जीवांची वाप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपवेची सर्व व्यापनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृत्त वंशस्थ अभीष्ट लाभे सविती जिलासुर जेस सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंबेश्वरी न स्वाम्मा विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासिता आम्हासुरा प्रणामाम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला अजणी आम्हानरा होई पदा कदा कुणी ऋषिर्वाच छंदानुष्टुभ देवता स्थवित होता जान्हवी स्थान इच्छुनी त्यास्तरी पार्वती देवी आली राजा त्या दक्षिणे विचारत ते देवांशी देवी प्रकृती सुंदरा बोली तिच्या देही शिवा बोले तिथे तिला स्तोत्र माझेच हे घाती शुंभाने तुच्चले किरे पराभूत आणि शुंभाचे एकत्र देव सर्व हे पार्वतीपासून तेथे अंबिकाद्भव झाला कौशिकी नाम त्यासाठी प्राप्त झाले जगे कौशिकी जन्मता तेथे पार्वती काळी झाली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका भाऊ शुंभ निशुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंड ते पाहती अंबिकेचे अलावणे देह श्री सांगते शुंभ एक लावण्य सुंदरी हिमाचली वसे राजा सर्वत्र कांतिमान जी नसेले पाहिले कोणी कोण कोठेले शोध घे असुरेश्वर तू शूर तूच ती भोग कामिनी श्रीरत्न दिव्य अंगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊनी तू स्वय मणी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदनी सुदैव शोभती प्रभो पारिजात तरु श्रेष्ठ शौच श्रवा तुवा ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमानांगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तो त्वा महापद्मे हिराबला किजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली कांचनस्त्रावी जे छत्र होते वरुणाची आगरी प्रजापतीची आपाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीदा मृत्यू शक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश हाताने शुंभाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझे दैत्यांशा सर्व रत्न तुझ्या घरी श्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नोहे प्राप्त तुला कशी ऋषिर्वाच ऐकोनी चंडमुंडांचे पाठवी देवीच्या कडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगे तयात होता आज्ञेने माझी जावे बोलावे देवीशी असे उपाययोजने सांगणावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तरी मधुर कोमलवाणी बोलला देवीशी असा दूत उवाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहात सर्वज्ञ आज्ञा मानिती देवता यशा त्या दैत्यश्रेष्ठाने दिला संदेश ऐकतो मम त्रैलोक्य अखिल वशवर्ती मज देवता यज्ञ भागही मी सर्व भिन्न भिन्न समर्पितो त्रैलोक्य रत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्व ऐरावत चिंकला मी तर वाहन जो असे उच्च अश्वरत्न आला सागर मंथनी देवता मज वंदनी नम्रत्वे अर्पिली मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोर जे ते सर्व माझी अपाशी सध्या आहेत सुंदरी श्रीरत्न थोर तू विश्वे आम्ही मानितो तुला रत्नभोक्ते अमोपाशी त्वयावे रत्नवल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेवतू सुंदरी चंचलने रक्त भूमीचे वरी परमेश्वरा तुला पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धीशी भावी पत्नी तू आमज ऋषिर्वाच ऐकोणी दूत वचना दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलती त्याशी जी घरी जयलो जी धरी त्रैलोक हे देवी उवाच सत्य तू बोलता दूता अल्प मिथ्या नसे ते परिमत प्रतिज्ञायसी निश्चय पहिला हा करू मी मिथ्य तो कसारे कावान मम निश्चय मज जिंकिल संग्रामी मम गर्वासनाशवी माझ्या समासे शूर होईल पती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकुनी त्वरे वर्णावे मज जा सांग विलंब काय असा इथे दूत उवाच देवी गर्भांत तू होशी मज सांगू नको असे शुंभ निशुंभ पुढती उभा राहील कोणगे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नारदो कोटे युद्धात राशी उभे देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा त्या दैत्यांसवे कैशी अवले रण इच्छिसी शुंभ निशुंभाजवळी मानाने चल तू आता ना तरी केस ओढून तृणवत नेती ते तुला देवी उवाच शुंभ निशुंभ ते शूर परिमी करू ते कसे निर्धार पाहिला माझा विचारा वाचुनीच हा आता तू सांग जाऊनी बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य ते तया ओम श्री अच्युतवर्षितयां प्रकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अध्याय 6 धूम्रलोचनवद ध्यान वृत्त शार्दूल विक्रीडित ओम नागाधीश्वरी बैसली फणिमणी दीप्ता नळे शोभली
देही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली मालांकुंभ कपाल अंबुज करा चंद्रार्ध डोई दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांडकनी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषिर्वाच देवीचे छंद अनुष्टुभ देवीचे कोणी असे दूत होतो करी दैत्यराजाचा विस्तार इकडे विरुद्ध झाले. कोणी दूतवचा सकृत दैत्यराज तो धूम्रलोचन त्याच्या सेनापतीशी बोलत तो धूम्रलोचन जावे आणावे ओढून तिला धरुणिकेश दृष्टीचे बलात्कार्य करून तिच्या संरक्षणासाठी यक्षगंधर्व हो कोणी अवश्य तत्क्षणी त्यांना वधावे. त्या महाशुरात ऋषिर्वाच अज्ञांकित असा शीघ्र ते दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. त्याने ती पाहिली देवी हिमाचल वासिनी शुंभ निशुंभाचे पाशी म्हणे गर्जनी चाला तू मान न माननीशी या वचनात तरी ओढी नकेच मी बलपूर्वक क्रोधाने नेईन बोलला असे. देवी वाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेना बल तुझ्या करी मज ओढून नेताना करीन नारी कायमी. ऋषिर्वाच ऐसे बोलत धावेत अस्त्र धूम्रलोचन हुंकारा मात्र अंबेच्या दक्षिणी भस्म झाला. दैत्यसेना महाक्रोधे धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंच्या थोर वर्षावर चालला. देवीचा वानसिंह आळा हलावणी या गर्जुनी सनिका माझी पडला कुदुनी त्वरे दाडा पंजे तीक्ष्ण मारी वितळी जबडांमध्ये घाया करून टाकी. महादैत्यासी सिंह तो नखाने फाडला कोणाचे पोट तो चिरी चपेटा मारून कोणा धडाची करी वेगळा भुजामस्तक तो तोडी देत त्यांचे पोट फोडून केसरी पितशी रक्त हाळा हलवणी अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धी चवताळला. मारी असुरसेनेला देवी प्रिय महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले. दैत्यराज महाक्रोधे शुंभ संतप्त झाला. कापती ओट दैत्यांचे चंडमुंड महाकाळ आज्ञाचे त्यांचा तो तेव्हा एका दैत्य महाबली धरोणी केस ओढाती आणा देवी इथे त्वरे ना जोरे तरी एक आहे शस्त्रास्त्र घावही करा. आसुरी आपली विद्या टाकून येऊ देवीचे वरी वधावी जागच्या जागी नकोत जिवंत ठेवण्या. तो सिंह आणि ती देवी मारा बांधून सत्वर ओढून त्यांच्या ना दुष्ट स्त्री वदता वरी. ओम श्री अच्युत विरचितया प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे षष्ठ अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 7 चंडमुंड वध. ध्यान वृत्तस्तब्धा. ओम ध्यावी ती रत्नपीठा मधुशुकस्वरा ऐशी जी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरी शशिकला वाद्य वीणा सुरंगी कंठी कल्लार माला नियमित विलसे चोळी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाला मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिर्वाच चंद अनुष्टुभ आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरांगिनी घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रासह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचलाची सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य योजना धरण्याला पावण्याची तर तत्पर सर्व झाले. अंबे क्रोधयुक्त ती पाहता दैत्य धावते काळ रंगमुखी आला. क्रोधे संतप्त झाली ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळा आणना तलवार पाशे घेऊन काली प्रकटली स्वये विचित्र खट्टवांग धरा मुंड माळा कळ्यांमध्ये चित्ताचर्म परिधाना शुष्क माशा भयंकर अतिविस्तार वदना जेव्हा तराला भीषणा निमग्न रक्तनयना नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका पक्षी प्राण्याचे त्यांचे पार्श्वरक्षक मारले. माहोद अंकुशधारी साखंटा गज सैनिक एक हाती धरोणीया त्यांचा ती प्राणभक्षित सारथी रशास्वादी दैत्यसेना महानती भयानक काळमुखी कालीच्या नाश होत शेलात गुद्दे कुणा मारी धक्के देखे सोडून गळादाबी कुणाचा ती दक्कादे वज्र छातीने असुरांची शस्त्रास्त्रे तोंडात धोरणी तोरे तोडून फोडून टाकी दात चावित अंबिका सैनिक दृष्ट त्यांचे कालीने सर्व मारले. कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते कट्टभांग तलवारीने रत्नाकरे चावले. किती मृत्यूच्या वदनी गेले दैत्य दृष्ट महाखळ अक्षांत मारिली सेना असुरांची महाबली काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगरी भयानलोचना देवी बाणाने न दिसे कोणा मेघाने न दिसे सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडून या होता तिलीन तक्षणे सकृत गर्जना केली कालीने विकुटात भूतवी विक्राळवदनी दात भयाने दिसती तिचे तलवार थोर घेऊन देवी हुंकार देत असे धरुणी केस चंडांचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावणे येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारवणे त्याला संग्रामी लोळवित असे. महाबली चंडमुंड संग्रामी मरत असे पडाली व्याकुळ सेना दैत्यांचे सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गर्जोनी थोरती चंडिके जवळी गेली विचोन्मंत बोलत चंडमुंड पशु हे भेट मी दिली जे तुला शुंभ निशुंभाशी आता वधावे त्वात स्वयरणी. ऋषिर्वाच पाहुणे मुंड दोघांचे चंडमुंड विनाश तो चंडिका देवी कल्याणी कालीशी गोड बोलली चंडमुंडा समारोने काली तू आली तू मज पाशी गे चामुंडा म्हणून लोके तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे सप्तमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 8 रक्तबीजवध.
ध्यान वृत्त उपेंद्र वज्रा ओम प्रभात सूर्या परिस्नेहनेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती आणि मादिकान्याशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिर्वाच छंद अनुष्टुप चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबिली संग्रामी मेली पाहुनी शुंभ संतापला मणी असली नसली सेना दैत्यांची काढली रण आज्ञा देऊन शुंभ साधी संग्राम सिद्धीसी सेनापतीच्या शायांशी उदायुध चला रणी 84 कंपू नावाचे सैनिक घेऊन चला 50 कोटी ते वीर्य शतक धम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यसह रणांगणी कालकर दौरुध मौर्य कालकीय महासुर युद्धाशी सज्ज होणी ममाज्ञेने चला त्वरे प्रखर शास्त्र तो शुंभ आज्ञा दैत्याशी देऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धाशी रणी जातसे भयंकर दैत्य सैन्य पाहुनी चंडिकारणी टंकार नादे भरवी धरणी गगनांतर देवीचा सिंह तो गरजे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्यांचा सर्वत्र आणकी बहुधनुष्य घंट्यांचा नाद केला दिगंतरा उल्हासे मुख कालीचे वाटले विजय हस्तव तुमुल नाद जो ऐसा एकोणी दैत्य धावले चंडिका सिंह कालीशी सक्रोधे सर्व घेरती ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमे संपन्न देवांच्या प्रतिमा दुजा चंडिके जवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवीच्या शक्ती त्यांची तशी दिशे शस्त्रास्त्र घेऊन हाती हालदात देवता हंसयुक्ती वाणेशी अक्षरसूत्र कमंडलू आली ती श्री ब्रह्म देवीची शक्ती ब्रह्मानी ती रणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूल वर धारिणी कंकण महानागाचे भारीचंद्राद भूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूर वरवाहिनी शक्ती घेऊन ती हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंग धनु हाताशी एका हातात खडगते श्रीहरी यज्ञ वाराह वाराही शक्तीचे तया वाराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह नृसिंहासी नृसिंह परी आली ते तिकेश झाडिता क्रोधे तारे ते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाते ऐरावतावरी दिसे प्रति इंद्र नेत्र साजरे देव शक्ती सवे चंडी पाहुणी रणी शंकरे वधावे शीघ्र हे दैत्य आज्ञा दंडीशी देतसे देवी पासून ते वेळी देवी भूषण चंडिका झाले प्रकट संग्रामे गरजेश तशी वातशी ते अपराजित देवी जटा धुमुल शंकरा म्हणे तू दूत होनी बोध शुंभ निशुंभते त्या ती गर्वंदाशी तसे तर दैत्य सैनिका इच्छित युद्ध जे त्यांना संदेश सांगणे असा दैत्यानुचा पाताळी जीवित पाहिले तरी त्रिलोक राज्य त्या इंद्र देवास यज्ञ भागतो बलाभिमान तो हरी तरी माझ्या शिवा तुम्हाला लागे भक्षतील तत्क्षणी शिवदूतजीचा झाला यशी सन्मान्याची जगी शिवदूतजीचे नाव संसारी ख्यात जाहले शिवबोधाचे कोणी कात्यायनी जिथे असे सक्रोध दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सर हृदय ज्यांच्या ते दैत्यस्त्र झोकती वृष्टिशक्ती बाणा आदी देवी लागुनी मारिती टंकारोने धनुष्याची अस्त्राशी प्रतिशस्त्र ते शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारोनी ती काल खट्टवांगी वधुनी कुणा शत्रूंच्या घेऊन प्राणा विचारे रणभूमीशी ब्रह्मांडी कमंडलीच्या जलफेकीची ते कुठे तेथील शत्रुनी तेज होती हीन पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारोने वैष्णवी कार्तिकेयची जी शक्ती दैत्य संहार साधिती इंद्रशक्तीची अवज्र शतश दैत्य दानवास रक्त सांडवून रंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वाराई दंत दाडांनी चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विचिन्न लोळती भूमी नारसिंह नखाग्राने फाडी दैत्य महाबली करुणी सिंहनादासी रणी फिरेन भयानक शिवदूतीची अनादे भयंकर असुर ते शिवदूतीची हस्ते वद त्यांचा होत तक्षणी मातृगण महाक्रोधी वद दैत्य सन कापळाले असुरसेना भयानी प्राण घेऊनी दैत्यांशी पळतपा हे रक्तबीज महाकळ युद्ध लागे संग्राम धावली रक्त देहातून त्यांच्या सांडता एक थेंब हिर तद्वत दुसरा दैत्य उद्भवले लढणार इंद्रशक्ती पुढे आली बीजास वज्रती मारी लक्ष साधुनी घायल दैत्य झाला ठेंब रक्तातून आले तुटुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण अर्थता वीर्यबल शौर्ययुक्त रक्तबीज समान ते रक्त थेंबातून ते दैत्य उद्भवले रणा मातृगणासवे घोर खेळत युद्ध शुरते शस्त्रास्त्र भीषणा वर्षा चाले संग्राम हुवरी पुन्हा वज्राचे आघावे घायाळ रक्त सांडी तो रक्तबीज संख्यात होती शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडोनी करी घायाळ दैत्य तो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर चिन्ह होतसे चक्राचा घावा लागोनी रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीज जगमंडळ व्यापिले शक्ती मारोनी कोमारी वाराई कडग घालोने माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारित त्या क्रोध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करून या स्वशरे पूर्ण धाविले शक्तिशूलादी घातांनी सांडलेल्या रक्तभूमीशी रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक सर्वत्र विश्व दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्याची तिथेने संग्रामी देवता पाहुणे की देवांशी कालीचंडीशी म्हणे चामुंडे आपले मुख पसरावे तू आत्वरे माझी शस्त्र पाताने घायल रक्तबीज हा रक्तबिंदूशी त्याचा त्या ग्रासावे त्वा महामुखे संहारता रक्त सारे विचारता रणात त्वा क्षीण होऊनी तो दैत्य नष्ट होणारा निश्चित ऐशा युक्तीने पुन्हा रक्त रूपांतरण ऐसे बोलोनी रक्तबीजाशी मार ऐसे बोलोनी पुन्हा रक्तबीजाशी मारित शोषले रक्त कालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदाचंडेवरी हानी नाश इच्छित देवीचा
थोडीशी दुःखी ना झाली. गदा सोसोनी चंडिका रक्तबीजाची या देही. देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्यांचे. कालिका नष्ट ते करी. रक्तापासूनचे दैत्य मारी देवी ते तक्षणी वज्रबाण खड्गरुष्टी रक्तबीजाचा मारी त्या चामुंडा रक्त संहारी. तेने दैत्य नव्हे पुन्हा येणे येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाकळ पडाला निष्प्राण पृथ्वीशी नुपाळा रक्त बीजतो. अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटाला. महादत्ताची अवधे धरे देवीशी जाहले. महातृगणा महासौख्य रक्तबीजन राहिला. रणोन्मादे अतिहर्षे रणी नाचती देवता. ओम श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे अष्टमध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय नववा निशुंभवध ध्यानवृत्त वसंत तिलका. ओम बंधुक कांचन तनु रुचिराक्ष माळा शोभे भुजे वरदांकुश पाश भाळा. चंद्रार्ध नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण मी जीवनांधकारी. ओम राजवाच छंद अनुष्टुप विचित्र कथा ही ऐशी स्वामी सांगितले वज. देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीज रणी मेला. आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करीती कैसे ते वृत्त इच्छिते म्हण. ऋषिर्वाच रक्तबीजादी दैत्यांशी निष्प्राण पाहता रणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त जाहले. निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका. दैत्यनाशाचा पाहोनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओठा दैत्य देवीशी मारण्या. शुंभा सक्रोध तो धावे हरवी मातृका गण. मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा. मेघा परिबाण वर्षा रणी चाले भयंकर. शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुनी घाव केले तया वीरा. अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती. प्रदीप्त डाल घेऊन देवींचा सिंह लक्ष्मी मस्तकी घाव तो करी. शूरप्रबाण देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडीत तक्षणी लागता. तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी. सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होनी पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी. देवीने मारुनी बुक्का शूल मध्येच तोडला. चंडीवर गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी. ऐशी चंडी पराक्रमी परुष घेऊन येता देवी बाणास फेकुनी. निशुंभाची रणी तेव्हा पाणी निष्प्राण भूमीशी. बंधू मारिला देवीने शुंभाचा क्रोध वाढून. वदावया अंबिके शिरणी तो धाव घेतसे. अनुभव भुजा आठ सायुध बसला रती. झाकले नभ शुंभाने शोभाद्भुत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला ती बळे. प्रत्यंच्या ओढणी केला शब्द दुस्संग संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले. दिशादाही भरोनिया ध्वनी केला नभावरी. तेव्हा गर्जतसे सिंह गजचित्कार थांबले. गर्जनेने मुगेंद्राच्या गुंजित जाहले जग. कालीने उचलून या हात भूवरी मारले. तयाच्या शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य ते रणी. होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभा राहा. तेने धरे देवतांशी जय हो गर्जती मुके. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धकधकती जिच्या. देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवितळे लोक हे. ध्वनी ते पडले मागे होते जे पाहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण. शुंभ तोडी तया शराशुलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी. डोळा न उघडे ऐसा निश्चेष्ट पडला खळ. निशुंभ होनी मागा मूर्छेतुनी निशुंभ होनी जागा मूर्छेतुनी रणांमध्ये. देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे. दश सहस्र बाजूंनी निशुंभ चक्र फेकित. आच्छादन जनी केले चंडिकेवर त्याविरे. दुर्गमहारिणी देवी क्रोधे सोडून ते शर. चक्रबाण तयांची ते तोडी क्षण न लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरोनिया. वदावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारुनी तलवार ती. दैत्याने शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहून हे शूल फेकी तयांवरी. छाती फोडून या त्यांची शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भव दैत्य निशुंभाच्या तनुतुनी. देवीशी म्हणे त्वेषाने राहा उभी. देवीने खड्ग फेकून त्यांचे मस्तक तोडले. हासली जोर जोरात दैत्य तो पडला धणी. सिंह कठोर दाढांनी दैत्यांचे कंठ फोडित. काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळी. कौमारीने किती कांशी केले निष्प्राण संगरी. ब्रह्मणींच्या मंत्रनीरे निस्तेज जाहले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक जाहले. वाराही ती सुरे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडोनी किती सैन्याशी किती दैत्यांशी छेदित. ऐंद्री ती वज्र मारोनी प्राणी मारे किती खळ. दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युत विरचितया प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिक मन्वंतरे देवी महात्मे
नवमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता श्री अंबा माता की जय। अध्याय 10 ध्यान वृत्त वसंत तिलक जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषयुतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात धृतेंदुलेखा। ओ निर्वाच छंद अनुष्टुप निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत पावनी शुंभ सक्रोधे बोले तो अंबिके प्रति गर्भांध होशिका दुर्गे मान्यता व्यर्थ हे तुझी सहाय्य तुझ सर्वांचे तेने विजय हो तुझा। देवी उवाच दुष्ट अन्य नसे कोणी मीच मी एकटी जगी माझे विभूती या साऱ्या मद्रूप मिळती पहा ऋषिर्वाच ब्रह्माणी आदी ज्या देवी अंबीच्या देही लोपल्या अंबिका एका संग्रामी पाहि शुंभ महाबली। देवी उवाच माझ्या विभूती ज्या होत्या मद्रुपिलीन होऊन एकटी रणी मी येथे स्थिर व्हावे तू आशुरा ऋषिर्वाच पाहती दानवदेव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रास्त्र वानवर्षणे लढती ते परस्पर विष्णू युद्ध ते वाटे विस्मयकारी या जना दिव्यास्त्र अंबिका सोडे शतशंखा युतांवरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुने तोडी तेव्हाच असराना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रास्त्र देवी झाकली सक्रोध बाण पारुनी देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येतात ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुनी शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त ऐशी ढाल घे तलवार तो चवताळोनी या क्रोधे धावली देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्या क्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे सारे तिथे मेले धनुष्य तोही खंडला मृदुगल घेऊन हाती दैत्य देवीच्या लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मृदुगल तोडता त्वरे बुक्का मारावया लागी मुठ बांधी महाकळ देवीची मारता बुक्का चपेटा देते सुरेश्वरी छातीत त्या दैत्यांच्या थोर आघात जाहला शुंभ एका चपेटाने पडला धनी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामाशी उभा तिथे पुन्हा तो गगनी गेला आकाशी देवी धावली नमात लढती दोघे शुंभदेवी महाबली बरेच युद्ध पाहता नेत्रसिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीत चित्ते आकाशी शस्त्र फेकती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलून या शुंभाशी पाडी बुमरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होनी माराव्या चंडिकेची पुन्हा आकाशी धावत दैत्यराज शुंभाला पाहुनी आपल्याकडे त्रिशूल फेकून देवी पाडी त्याला धरणे समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवा उडाला प्राण दैत्यांचा देवीश जय लाभला प्रसन्न स्वस्तता आली सर्व लोधित क्षणी दुरात्मा शुंभ तो मेला नव सुस्वच्छ झाले उल्कापात होते ते थांबले मेघ खुशीळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहते शुंभ मेला परी सोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गाती गीतांसी वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालाशी धरुणी नाचतो नवी वायू सुपावन वाहे सूर्य कर प्रकाशती प्रज्वल जाहला अग्नी भीषण शब्द थांबले श्री अच्युत विरचतयाम प्राकृत भावार्थ टीकीयाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे दशमोऽध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। अध्याय 11 देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना ध्यान छंद आर्यागिती बाल रविवत कांती शशी भाळी सुस्तन त्रैनेत्री सुहासे वदनावरती वरदांकुश पाश भयते हाती। ओम ऋषिर्वाच वृत्त इंद्रवज्रा देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्रादिवनी करोनी समोरा कात्यायनीशी सूर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्नानन देवी काती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वर तू चराचराला आधारभूता जगताच एक ईश्वरूपा स्थित तू अशोक शौर्यासी मातव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझेनी होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्या मूलाग्र विश्वा परमा तू माया मोहितत्वाया जगतास केले मोक्षा तू आलोक किती कनेले विद्या समजता तूच देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी परा शब्द न तुझ्यास्त वाला छंद अनुष्टुप सर्वभूत स्थिता देवी स्वर्गमुक्त प्रदायिनी स्तवयोग्य हे स्तोत्र उक्ती अन्य याहुनी सर्वांच्या बुद्धी रूपाने हृदय तू अधिष्ठित स्वर्गदे देवी नारायणी नमस्ते कलाकाष्ठादी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ते नारायणी नमस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते सृष्टी स्थिती विनाश हे शक्तिभूते सनातनी गुणाश्रय गुणमये नारायणी नमस्तुते शरणागत दीनार्थ परत्राण परायणे
सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमस्तुते. हंसयुक्त विमानस्ते ब्रह्मानी रूपधारिणे कोशाभरक्षिणे देवी नारायणी नमस्तुते. त्रिशूल चंदा ही धरे महाऋषभ वाहिनी महेश्वरी स्वरूपेण नारायणी नमस्तुते. मयूर कुकुटकृत्ये महाशक्ती धरे नगे कौमारी रूप सस्थानी नारायणी नमस्तुते. शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्तुते. हाती उग्र महाचक्र दाडेवरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायणी नमस्तुते. नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमे त्रैलोक्यत्राणसहिते नारायणी नमस्तुते. किरीटिनी महावज्रे सहस्रनयनोज्ज्वले वृत्रप्राण हरेंद्री नारायणी नमस्ते. शिवदूती स्वरूपे हृदय दैत्य महाबले घोर रूपे महारावे नारायणी नमस्ते. द्रष्टा कराला वदने शिरोमाले विभूषणे चामुंडे मुंडमंथने नारायणी नमस्ते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वये ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्ते. मेधे सरस्वती वरे भूतिबा भ्रमितामसी पावावे नियते ईशे नारायणी नमस्ते. सर्व स्वरूपे सर्वेश सर्वशक्ती समन्विते भयात रक्षे हे देवी दुर्गे देवी नमस्तुते. ऐसे हे वदन सौम्य लोचन त्रय विभूषित सर्व भयातु निरक्षो कात्यायने नमस्तुते. ज्वाला कराल अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरो भय नमस्तुते. नाशवितेच्या दैत्यांच्या प्रध्वनीच्या स्वरे पापनाशो ती घंटा रक्षो माता जशी सुता सुशोभित खड्ग हाती दैत्यांचे रक्तमासाच्या चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा अमुचा वृत्त इंद्रवज्रा आरोग्य लाभतो तुष्ट होता इच्छा पूर्ण तुरुष्ट होता. आश्रित जे ते न विपदा त्यांना त्वदाश्रितांचे बळपीडितांना येणे विधित्वा रणरंग केला. हा दैत्य सिंधू क्षण आटविला रूपाधरोनी बहुदात्म मूर्ती केली लीला त्वा करी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा वेदादी वाक्यात तुझीच संता ममत्व करतेत मधुरंधकाळी तू चाळविशी ब्रह्मवृष्टी सारी जेथे अतिउग्र विषारी नाग जेथे रुपुडाकु महाक जाग दावानली सिंधूत सोबतीशी तू रक्षिशी या सकळा जनासी. विश्वेश्वरी पाळशी तूच विश्व विश्वात्मिके दर्शी तूच विश्व विश्वेशवंद्या तुझ नम्रतेने ते धैर्य विश्वी सकळास देती. वृत्त वसंत तिलका भावे प्रसन्न परिपालनी शत्रू हंते रक्षी सदा रिपुभयात आम्हा समर्थे पापाचा नाश करुनी सुखवी जगाला उत्पात सात शमविजन आपदाला छंद अनुष्टुप पावा आम्हा विनम्रांना देवी स्वार्थ हारिणी त्रैलोके पूजनीय तू सर्वांशी वरदान दे. देवी उवाच वर मागता देवतांना इच्छा जे तुमची मनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्यतो. देवता उवाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमचे वैरी जे कोणी नाश त्यांच्या करी सदा. देवी उवाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगांमध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंद गोप गृही तेव्हा यशोदा गर्भिणी जन्मुनी विंध्याचलात राहुनी वदिन दैत्य मी तिथे रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भूमीवरी विप्रचित्त नावाने दानव मज मारणे वदतात दैत्यांशी क्रोधावश मुखामध्ये पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका. तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुत्य करतील नित्य शाश्वत वर्षान अनावृष्टी जेव्हा होईल भूमींची मज होणे आयोनी जास्तविती मुनी जे मज पाहिन शत नेत्राने मुनिजना मी ते क्षणी कीर्तनी गातील तेने शताक्षी म्हणून मला शताक्षी जे ममध्येही शाख उत्पन्न होतील. वृष्टी तोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंभरी नाम माझे तेव्हा होईल भुवरी. ते अवतारी मी नामे वदिन देते दुर्गम दुर्गा देवी महाख्याता तेने पावेन नाम मी भीमरूप हिम प्रांती मज येणे असे पुन्हा रक्षावया मुनी वृंदावधील राक्षसासमी भक्तीने नम्र होनी स्तवतील मुनी जना नाम तेव्हा माझे होईल भुवरी. अरुण दैत्य जो जेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी शतपथ भृंग होऊन महादैत्य लागी होईन प्राणहंती मी ब्राह्मणी नाम घेऊन स्तोत्र गातील ते जन. पुढे दानवाच्या वेळी ताप देतील या जगावतरुणी तेव्हा मी करीन नाश शत्रूंचा. ओम श्री अच्युत विरचिती या प्राकृत भावार्थ टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे एकादश श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान वृत्त शादुर्ल विक्रीडित कांती वीज जशी मुगेंद्र महना भासे अति भीषणा. कन्या खड्ग धरोनी ढाल करीती भावे जिचे सेवन हाती चक्र गदा धनुषरासी पाशादिकी तर्जनी. दुर्गा अग्निमयात्मिका शशीधरा नेत्रत्रयाध्यात्मी
देवी वाच छंदानुष्टुप प्रतिजिनी जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राही तो सुखी वधुकैटभ संहार महिषासुर गात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंग वाचतील जे अष्टमी चतुर्दशी नवमीशी म्हणा भक्तीने ऐकती माझे महात्म्य अति उत्तम तयांची पाप स्पर्शेना आपत्ती राहीना कुणी दारिद्र्य पिढी ना त्यांना न होती दूर प्रेम शत्रूचे न भय राहे भय राजा न डाकूचे अस्राग्नी जलराशींचे भय किंचित राहीना म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी ऐकता भक्तीने याला हितकारक हे जना त्रिविध उत्पात जे मारी भयप्रदा महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य जास्तरी सन्निधान तिथे माझे तेथून नच जाई मी बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी हे महात्म्य पाठ जे माझे एकता वाचता बरे विधी जाणी न जाणो तो करी भाविक मत पूजा बलिपूजा होम आदी सहर्ष सेवने मला शरदकाली महापूजा वार्षिकी करतात जे तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती नाशते आपदा सारे धन्य मिळे सुत संदेह काही नाही यात प्रत्यक्ष फळ हे असे महात्मा ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ पराक्रम संग्रामाचे ऐकता भय जातचे श्रोत्यांच्या शत्रूंचा नाश कल्याण पावतील ते राही वंश सुभक्तांचा आनंद रूप सर्वदा सदा शांती कर्मात सर्वत्र तसे दुस्वप्न दर्शनी ग्रहाने ग्रासता कोडा महात्मा ऐकणे बरे भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता दुस्वप्न ते ही सुस्वप्न होतसे हा पाठ हा असा बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे पडता फुट पित्राशी मित्रता जुळविल हे दुराचारी यांचा नाश करी महात्म्य श्रेष्ठ हे राक्षस भूत पिशाचे पाठ मात्रेच नाशती माझी सर्व ही महिमा माझे सामिप्य देतसे पशु पुष्पार्घ्य धूपादी गंधदीपादी उत्तम विप्राना भोजन होमः अभिषेक प्रतिदिनी अन्य भोग समर्पणी वर्षाराधन दानत प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे महात्मा कथा त्याची पुण्य आरोग्य देतसे अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित युद्ध चरित्र जे माझे नाशिवे हे दैत्य दुर्जना मनुष्य भय बहिरांचे महात्मा कथा नसे तुम्ही स्तोत्र जे करील बहिर्षीकृत त्यापरी तसे ब्रह्मोत्कृत स्तोत्र सर्व सदहितकारक अरण्य प्रांती एकांती वनवा लागता वना निर्जन डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना सिंह व्याघ्र गजराणी येता पाठी भयप्रदा राजा क्रुद्धवदा धाडी अथवा बंद घालीत वादळ उठवली नाव बुडत सागरामध्ये महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर वेदना भीषण बाधा होती तेव्हा उपस्थित आठवी जो कथा माझी विघ्न बाधा नव्हे त्या मत प्रभावे सिंहादी डाक वैरांची यामध्ये स्मरता पळता दूर विघ्ने मनमहिन्मा शिरुवाच बोलून हे भगवती चंडिका चंड विक्रमा पाहता सर्व देवांशी देते ती गुप्त झाली देवता स्वाधिकाराशी निर्भय भोगू लागल्या यज्ञ भाग सुरा सर्व प्राप्त होण्यास लागला शुंभ निशुंभ देवीने मारिले दैत्य भीषण जगद्विध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमी राहिले दैत्य गेले भूमीचे वरी राजा भगवती अंबा असुनी नित्य रूप ते जगदारक्षणासाठी जन्म घेणं पुन्हा पुन्हा तिचे विश्वासी मोहनी जगन्माता जन्म देत असे प्रार्थिता तुष्ट होनी वृष्टी विज्ञान दान दे भूपाळती महाकाली ब्रह्मांडी व्यापली असे प्रलयांती महामारी रूप धारण जी करी समयी सात होते जी अजन्मा सृष्टी रूपती सनातन देवी समयी सर्वास रक्षित अभ्युदयाचे आवेळी लक्ष्मी रूपे मिळे जना दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तीच लागत स्तुती करिता पूजने गंध धूप फुलादिकी देत ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती श्री अच्युत विरचितीयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे द्वादश अध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय अध्याय 13 देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वेशाशी ध्यान छंद अनुष्टुभ ओम बाल्य सूर्या परिकांती चतुर्बाहू त्रिलोचना ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम प्रभा ऐसा देवीचा जगधारण ती करी विद्योत्पत्ती तिचे हाती विष्णुमाया भगवती तिचेसाठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र पुढे होतील मोहित तया परमेश्वरीशी जावे शरण राजयाद आराधकाशी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे मार्कंडेय उवाच क्रोष्टुके मुनी मेधांचे राजा सुरता एकोणी तया सुगता सभा या ऋषी सकेरी वंदना ममता राज्यच्युतीने होती खिन्न अति रूप महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी अंबिका दर्शनासाठी तत्काल बैसले तपा देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तप साधने पूजत षोडश दोघे देवीची मूर्ती मातीची अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुने एकाक्रमण लावणी चिंतन तपी मांडती आपले रत्न देवणी स्वप्राण बली वाहत आराधिती नियमाने 3 वर्षे महातपी प्रसन्न दर्शन देई चंडिका त्याची बोलली
देवी उवाच राजवैश्य ते जे तुमची अभिलाषा असी म्हणे माझे सर्वच मी देते तपे संतुष्ट झाली. मार्कंडेय उवाच दुसऱ्या जन्मी राजसी अखंड रूप मागत इह जन्मी शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे. विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्वमीपणा नसो निरासक्त करियेसे नम्रत्वे ज्ञान मागत. देवी उवाच राजाल्पदी निहाता राज्य लाभेल ते तुझे शत्रू एक न राहील भोगशी स्थिर संपदा तेथे मरता तू होशी विश्वस्वानास बालक सावर्णिक म्हणून आम्ही ख्यात होतील पृथ्वीशी. वैश्यवर्या तुझ्या चित्ती तो जो वर मज मागणे तो मी तुझ वर देते मोक्षात ज्ञान पावशी. मार्कंडेय उवाच ऐसे वर दिदले दोघा अभिलाषित देवीने भक्तिस्तोत्र ते करीती ऐकुनी देवी अंबिके अंतर्धान तिथे झाली. सुरतक्षेत्र क्षत्रिय सूर्याचा पुत्र होनी सावर्णी म्हणून होईल. ऐसे आशीष देवींचे सुरतक्षेत्र क्षत्रिया सूर्यांचा पुत्र होनी सावर्णी म्हणून होईल. क्लीं ओम श्री अच्युत विरचितयाम प्राकृत भावात टीकायाम श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी महात्मे त्रयोदश अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. देवीचे 1 ते 13 अध्याय आपले वाचन करून झालेले आहेत. आता देवीचा 99 मंत्र आपण 108 वेळा जप करणार आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं 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 चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं 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 चामुंडाय विच्चे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे। 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 यानंतर आपण ऋग्वेदोक्त देवी सूक्त पठण करणार आहोत। ऋग्वेदोक्त देवी सूक्त छंद अनुष्टुभ। महर्षी अभृणाची वाककन्या ज्ञानवंत जे देवी स्वरूपती झाली तिचे उद्गार सूक्त हे। ओम अहमित्यष्टचर्चस्य सूक्तस्य वांगाभृणी ऋषिः सच्चित् सुखात्मकः सर्वगतः परम देवता द्वितीया रुचो जगती शिष्टानां त्रिष्टुभछन्दः देवी महात्म्य पाठे विनियोगः ध्यानवृत्त शार्दूल्य विक्रीडित। ओम सिंहस्था शशिशेखरा मरकताचारी भुजा शोभती शंखाचक्रधनुशरा सधरुणी त्रिनेत्र तेजाळती बाजू कंदकडे नुपुर कटिशी नादे कटी सूत्रते दुर्गा दुर्गाती हारिणी स श्रावणी ध्याता दिसे रत्नते। देवी सूक्त छंद अनुष्टुप। ओम मी रुद्रे वसु आदि देव रूपे वसे मी मित्र वरुण इंद्र अग्नि अश्विन पुत्र ते मी सौम्य त्वष्टा पुषाशी भागाशी करी धारण मी श्रेष्ठ यजमानाचे यज्ञ साफल्य संपदा मी अधीश्वर धनदा ब्रह्मक्य पूज्य देवता मी स्थिर या संसारी देवांचे मीच श्रेयस मी खाद्यान्न सर्वांचे सर्व कर्मासकारक निनती दीनते होती एक तत्वोपदेश हा मी सांगते ते तत्व सूर नर सेविती जया लाभती मत्कृपा भावे ब्रह्मा ऋषी सरस्वती ब्रह्मद्वेषी असुरांच्या वधार्थ रुद्र घेशर मी धैर्य दुबळांचे पृथ्वी आकाशी व्याप्त मी आकाश परमात्मा उद्भव जल पृथ्वीचा स्वर्गादी लोकास्पर्शनी सर्व लोकात व्याप्त मी स्वेच्छेने रची मी विश्वानव पृथ्वी हुनी पर स्वतंत्र पवनायसे माझे महात्म्य हे असे। इति श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां वेदोक्त देवी सूक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु। उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। तंत्रोक्त देवी सूक्त छंद अनुष्टुभ। नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नेमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी दात्री नमो नमः ज्येष्ठमयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमः दुर्गा तू दुर्गम पारा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि कतु कृष्णा द्रुमेश नित्यवंदन अति सौम्य अतिरोत्रा वारंवार प्रणाम हा जगो नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः जी देवी सकळां माझी विष्णू माया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळां ठाई चेतना म्हणवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सर्व प्राण्यांची नेत्र रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी क्षती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळ ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळ ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळ ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा माझी वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळ ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी
नमो देवी नमो नमो जी देवी सकळांमध्ये दृष्टीरूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमो जी देवी सकळांमध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळांमध्ये भ्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांची अधिष्ठात्री सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूपे वे जी सर्व व्यापनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः वृत्त वंशस्थ अभीष्ट लाभे सविता जिलासूर जे सेवी पहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कुणीतरी उदंड दैत्यग्रासिता आम्हा सुरा प्रणामाम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला झनी आम्हा नराहु विपदा कदा कुणी तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदैवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय प्राधानिक रहस्य ओवी ओम या सप्तशती सहस्रत्रयासी अनुष्टुभ छंद नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सी पावावयासी जपावे छंद अनुष्टुभ राजा बोले चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाया अवतारांच्या प्रधान प्रकृती आता प्रवराहामी नमः स्वरूपाराधना मला यथार्थ रूप सांगावे साधना देवी प्राप्तीची ऋषी बोले राजा ऐक रहस्य गुप्त सांगतो भाविक भक्त आणण्यासी कधी मी न निरोपिले सकळादी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्य स्वरूपाचे व्याप्त या सकला जगा मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी घरा हाती राजा तप्त कांचन वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य या जगतालागी प्रकाश एक देवीचा सर्वत्र शून्य लोकांशी पाहुणी परमेश्वरी धरीची रूप परम तामसे एक उत्तम गाळल्या काजळा जैशी श्रेष्ठ दाळ सुशोभित विशाल लोचना नारी कटिशी पतली दिसे खडक पात्र शिर ढाल हाती घे ती चतुर्भुजा कबंद हार वक्षाशी मुंडमाला तिच्या शिरी महालक्ष्मी ती बोले तामसी देवता तिथे मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला श्रेष्ठ तामसी देवीसी महालक्ष्मी होते तदा देवते तुझ मी नाव सांगते कर्मजे तुझे महामाया महाकाली महामाली शुद्धा तृषा निद्रा तृष्णा एकवीरा कालरात्री दुरांडा ऐसी तुझी नाममाला कर्तव्य करता जुळे सक्रिय नाम जे घेती पावती सुखते जन बोलून येते हे महालक्ष्मी स्वरूप दुसरे धनी सत्वगुणे ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी अक्षमालांकुशधरा विना पुस्तक धारिणी ऐसी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधती तिला महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती आर्या ब्रह्मिकामधेनु वैदगर्भी मतीश्वरी तेव्हा मने महालक्ष्मी सरस्वती योग स्त्री पुरुष जोडे निर्मावे आपल्या गुणे बोलून या महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती निर्मित से तया काली जी सुज्ञ कमलासना ब्रह्मा विधी विविरंची नामदेय नरोत्तमा श्री पद्म कमला लक्ष्मी नारीसी नाम देवता महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्री आता यांची ठेवी जी का नामरूपे निवोदिता नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची गुणे तो रुद्र शंकर स्थानक प्रतित्रयलोचना त्रैविद्याकामध्ये नव्हती श्री भाषाक्षरा स्वरा सरस्वती गौरनारी श्यामल पुरुषा करी जी नावे तया दोघांची सांगतो एक राजा विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन उमा गौरी सती चंडित सुंदरी शुभगा शिवा ऐशा ताई तिने होती झाल्या पुरुष तत्क्षणी गुज हे नेनती ज्ञातेवर मास जाणती त्रैविद्या सरस्वती लक्ष्मी दिशी दिली रुद्र वरदात्री गौरी वासुदेवास लक्ष्मी सरस्वती सवे ब्रह्मांड उद्भवित असे गौरीसह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन त्या ब्रह्मांडी महत्त्व पंचभूत समजते स्थावर जंगम रूपे विश्वाची वृद्धी वाढ जाहली लक्ष्मी सह श्री विष्णूने पोशिले सकळा प्रति गौरीसह महादेव सर्व संहार तो करी राजा लक्ष्मी महालक्ष्मी ऐसी सर्व सत्तम ऐश्वरी निराकारती साकार नाना नामे धरीत असे म्हणून अनेक नामे स्तोत्रमालेस गुंपती एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नव्हे पुरे छंद ओवी श्री प्राधानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु वैकृतिक रहस्य छंदानुष्टुप ऋषी बोले ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी ती शर्वाचंडिका दुर्गा भद्रा भगवती असे योगनिद्रात श्री विष्णू महाकाली तमोगुणा मधुगैटपण आशात ब्रह्मस्तोत्र जिचे करी दश वक्रा दश भुजा दश पादांजन प्रभा विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय दीप्त दशन दाडाती भीमरूपा भयंकर रूप सौभाग्य कांती श्री प्राप्त स्थान त्यांची हे खड्गबाण गदा शूल चक्र शंग भृशुंडी ही धनुष परिगमुंड रक्तस्त्रावी धरित असे अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरात आराधिता वशोही पूजकाशी चरचर देवतांगातून झाली आविर्भूत महाप्रभा त्रिगुण ती लक्ष्मी देवी साक्षात महिषमर्दिनी श्वेतानन नीलभुजा सुश्वेतस्तन मंडला कटी रक्तपादा नीलजंगा जय जी सुचित्र घना चित्राजी माल्यांबर विभूषणा चित्रानु लेपकांती रूप सौभाग्यशालिनी अष्टादश भुजा पूज्याती सहस्रभुजा सती आयुधे सांगतो आता उजवा पासून डावीची
अक्षमाला पद्मबाण खड्ग वज्र चक्रा गदा त्रिशूल परशु शंख शक्ती घंटानी पाशोद दंडधार पानपात्र धनुष्यनी कमंडलू अलंकृत पूजायांनी बैसली कमलावरी सर्व देवमयी महालक्ष्मी अशी पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे गौरीच्या जमली देही जी सत्वेक गुणाश्रय साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी अष्टभुजा हाती बाण मुसळ शूल चक्रिनीती शंख घंटा हल धनु धरी राजा महाबला पूजिती भक्तीने सी लाभे सर्वज्ञता जीवा निशुंभ शुंभासुरा संहारी रंगीजी स्वरूपत्रय हे से राजा तुझ निवेदिले पृथोकोपासना आता त्रैमूर्तीचे परिस हे दक्षिणेशी महाकाली वामभागी सरस्वती मध्यभागी महालक्ष्मी त्रिमूर्ती पृष्ठपूजने महालक्ष्मीची यामागे पूजा ब्रह्मा सरस्वती दक्षिणेशी गौरी रुद्र वामांगी विष्णू लक्ष्मी ती पुढती महालक्ष्मीच्या अष्टादश भुजेप्रती महाकाली वामांगी दक्षिणेशी सरस्वती राजाच्या पूजनाशी दक्षिणेकाल पूजने पूजा वा मृत्यू वामांगी अरिष्ट शांती पूजने शुंभनाशिनीची देवी अष्टभुजेच पूजने तिच्या सवय नऊ शक्ती पूजाव्या भाव ठेवणी दक्षिणेशी रुद्र पूजा वामांगी श्री गणेश तो तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन चरित्र स्तोत्र हे मंत्र त्याचे त्यांनाचा गावणी पूजावे त्रय मूर्तीसी एका किंवा अनेक त्या महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती पाप पुण्य त्यांच्या हाती त्या त्रिलोक महेश्वरी महिशांतक देवीसी पूजा तो जगत प्रभू म्हणून पूजनायोगे चंडिका भक्त वत्सला अर्घ्याधिके अलंकारे गंधपुष्पादी अक्षदा धूपदैप नैवेद्य पूजावी अर्पावी देवीसी पूजा अर्पावी देवीसी दैत्याभक्ष वाहोनी करीती तामसी पूजा सात्विकी नम्र होनी पूजा षोडशो अर्पिती कापूर तांबूल भावे चंद्र सुमनादिके वामांगी महिषासुरा भग्नमस्तक पूजने दुर्गेच्या हातोनी जो का दैत्य सद्गती पावला दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने धर्मधारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असा पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडणी प्रथम उत्तरार्गी ऐसा तो पाठ निष्फळ पाठ समाप्त झाले प्रदक्षिण नमस्कार कृती निरालस जगदंबा वंदवी हात जोडणी सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणी तिलघृतयुक्त खीर करावे हवना सवे सप्तशतीमध्ये सूत्र उच्चारे हवना करा नाम मंत्रोच्चाराने महालक्ष्मीच पूजने मनेंद्रिय सरोधावे वंदावे धात देवीसी आपण असा भक्तीने पूजितो रोज जो परमेश्वरी सद्भाग्यपूर्ण भोगोनी सायुज्य त्यास देवीचे दररोज नसे पूजा चंडीची याची या घरी पुण्य त्याचे तळे सारे कुपता परमेश्वरी म्हणून पूजी भूपाळा सर्व लोक महेश्वरी शास्त्रोक्त पूजा नित्य चंडिका सौख्य देईल छंद ओवी ओम ती वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु मूर्ती रहस्य ऋषी बोले ओम नंदाया नावाची नंदक कन्या स्तविता पूजिता विश्वभक्त आधीन होतसे कणकोत्तम कांती ती सोनेरी वस्त्र सुंदर देवी सुवर्णलतिका कणकोत्तम भूषणा चतुर्भुजा पाशांकुशे पद्मशंके सुशोभित इंदिरा कमला लक्ष्मी ती श्री रुक्मांबुजासना जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता स्वरूपवर्णिन ऐक निर्भयकारी जे रक्तवस्त्रा रक्तवर्णा रक्त सर्वांग भूषणा रक्तायुध रक्तनेत्र रक्तकेशा भीषणा रक्त तीक्ष्ण नखा रक्त दशना रक्तदंतिका श्री प्रियपती जैसा भक्ता सेवितसीच ही पृथ्वी परी विशालती सोमेरू युगलस्तनी लांब स्थूल रुंद स्थूल मोठे आकारे ते मनोहर ते कर्कश परिदीप्त सर्वानंद पयोनिधी या पाने भक्तांच्या पुरती सर्व कामना खड्ग पानपात्र हल हाती मुसळजी धरी प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापिले सारे हे जग स्थावर जंगम जो तिला पूजितो भावे व्यापतो चराचरी प्रतिदिन करी स्तोत्र रक्षी देवी तया प्रती प्रेमे पाहि निज भक्तापतीसी सती जे जशी शाकंभरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना गंभीर नाभी त्रिवळी विभूषित कृशोदरी कर्कश शिखरायसी गोलपुष्ट घनस्तनी बाण पद्मधरी हाती धनुष्यमुटीसी असे पुष्पवल्लभ मुलादी फलशाक असे करी क्षुधा तृषा मृत्यू भया हरती जे सुधारसे शाकंभरी क्षिती म्हणती परमेश्वरी विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर विशोका दुष्टदमनी शमनी दुरितापदा उमा गौरी सती चंडी कालिका तीच पार्वती शाकंभरी स्तोत्र ध्यान जपपुरे वंदन पूजन वंदन अक्षय फलते देई अमृतपानामृत त्वरे भीमा देवी नीलवर्णा दाता दाड चकाकती विशाल लोचन श्रीती गोलस्थूल पयोधरा चंद्रहास खड्गशीर डमरूपाण पात्र घे एक वीरा काल रात्री कामदाती प्रशंसित तेज दुर्दशयसी जी भ्रामरी प्रशंसिती चित्रानुलेपना देवी चित्राभरण भूषिता चित्राभरण भ्रमर पाणी ती महामारी प्रशंसितल्या मूर्ती चंडिकीच्या जनेश्वरा जगन्माता चंडिका ही विश्वात कामधेनु
ही विख्यात कामधेनूची तिचे रहस्य हे गुप्त भक्त सांगणे वृत्त आख्यान दिव्यमूर्तीचे अभिष्ट फलदायक साधना करुणी सर्व करी चिंतन देवीचे सप्त जन्मार्जित घोर ब्रह्म हत्यादी पातके सप्तशती पाठ मात्रे किलमिषे सर्व नाशती देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो जयाने पुरती भावना प्रसादे सर्व मान्यत्व देवी सर्व जगदमयी म्हणून ती विश्वरूपा नमितो परमेश्वरी मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय. आपला संपूर्ण पाठ झालेला आहे. आता पाठ वाचनामध्ये आपल्या काही चुका झाल्या असतील याच्यासाठी देवीकडे आपण क्षमा मागायची आहे व झालेला अपराध क्षमा कर म्हणून देवीला प्रार्थना करायची आहे. यासाठी आपण दिव्यापराध क्षमापण स्तोत्र हे म्हणणार आहोत. अपराध सहस्रोचे होती हातून माझिया मानुनी दास माफी दे मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेने पूजन माफी दे मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देऊ नाशके मी अपराधी शरणालो हे जगदंबिके दयेचे पात्रा हो गे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माप हो देवी प्रसन्न परमेश्वरी कांतेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वरी गुह्या हुनी अति गुह्य तू माझा जप ऐकहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. झालेली सेवा श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ चरणी अर्पण.